तमाम लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील एक नव्हे तर आता थेट 2 हप्ते तुम्हाला एकत्रित सोडण्याचा निर्णय देखील घेतला असून आता लाडक्या बहिणींना संक्रांत या ठिकाणी गोड केली जाणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणींसाठी 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असून आता हे पैसे तुम्हाला 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आता जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण आता पहिल्याच टप्प्यामध्ये बहिणींना प्रचंड खुश करण्याचा निर्णय घेतला असून आता जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण पहिल्याच टप्प्यामध्ये 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू केलं असून आता बहिणींना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यास बहिणी खूप अत्यंत आनंदी झाल्या। आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी पडणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील महिलांना आणि त्यानंतर जितक्या पण महिला महाराष्ट्रातील पात्र महिला राहतील त्यांना या ठिकाणी 8 दिवसाच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये टाकले जाणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील होऊ शकते। तुम्हाला पण आज हप्ता देखील मिळू शकतो। म्हणून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आजपासून हप्ता मिळू शकतो। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघून घ्या जे महत्त्वाचे जिल्हे असणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पण 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्णचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। तर चला आता बहिणींना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या 12 जिल्ह्यामधील महिलांना हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यात आली असून आता या 12 जिल्ह्यातील महिला प्रचंड खुश झाल्या असून आता त्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही तर ते बघायचं काम तुमचं देखील असणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची 12 जिल्ह्याची यादी तुम्हाला पूर्णपणे ऐकणं गरजेचे आहे आणि ते ऐकूच नका तर ते पूर्णपणे बघून काळजीपूर्वक बघू सुद्धा घ्या। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 जिल्हे। ज्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील महिलांना पहिला टप्पा या ठिकाणी चालू करण्यात आला असून आता तुम्हाला पण देखील 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं अतिशय गरजेचे असल्यामुळे तुम्हाला पण या ठिकाणी आजपासून हप्ता देखील मिळणार आहे आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर चिंता काय करू नका, टेन्शन काय घेऊ नका। तुम्हाला 8 दिवसानंतर तुम्हाला पण एक नव्हे तर 2 हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका। 8 दिवसाची प्रतीक्षानंतर तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित दिले जाणार आहेत। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर घाबरू नका। 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित मिळणार। तर चला आजपासून कोणत्या जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी 8वा हप्ता आणि 8वा हप्ता म्हणता 2 हप्ते एकत्रित कोणत्या जिल्ह्यातील महिलांना देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे बघून घेऊ कोणते आहेत ते महत्त्वाचे 12 जिल्हे। ज्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील महिलांना देखील एक नव्हे तर 2 हप्ते देखील टाकण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आला तर तुम्हाला पण आजपासून 2 हप्ते या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होऊ शकते। तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो कारण की आता या 12 जिल्ह्यातील महिलांना एक नव्हे तर 2 हप्ते या ठिकाणी टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फक्त हे 2 महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे। जर तुमचे पण हे महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे 2 महत्त्वाचे काम करून टाका। तर चला तुमचं जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे जिल्हे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे जिल्हे आणि त्यानंतर ते असणारे महत्त्वाचे 2 काम जे महत्त्वाचे 2 काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे। तर चला सविस्तरपणे जिल्हे बघू। तर यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली असून आता तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आता या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिलांना सुद्धा प्रचंड आनंद होणार। दुसरा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला संभाजीनगर। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। फक्त हे 2 महत्त्वाचे कामं करून टाका जेणेकरून तुम्हाला पण
अडीअडचणीचा सामना करावा नाही लागणार. तिसरा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे करून टाका जेणेकरून तुम्हाला पण कोणत्याही अडचणीचा सामना करावा नाही लागणार. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असताना आहे बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी. आता तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता देखील एक नव्हे तर 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे चिंता काय करू नका. बीड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर हे 2 महत्त्वाचे कामे नक्की पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. जर तुमचं पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील तर तुम्हाला पण 100% या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. समोरचा जिल्हा या ठिकाणी सविस्तरपणे बघू. समोरचा जिल्हा असताना आपला धाराशिव जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळाला. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा असणार आहे आपला सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून तुम्हाला पण तुमची पण चिंता मिटलेली आहे. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल तर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करा जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा. नागपूर जिल्हा. जर आता तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता मोठा दिलासा देखील तुम्हाला पण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर फक्त हे 2 महत्त्वाचे कामे करून टाका. तुम्हाला पण आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे ते 2 महत्त्वाचे कामे बघू. कोणते आहेत ते 2 महत्त्वाचे कामे. जे 2 महत्त्वाचे कामे करणं तुम्हाला अतिशय गरजेचे सांगण्यात आलेले आहे. जर तुमचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका जेणेकरून तुमची अडचण पूर्णपणे दूर होऊन जाईल आणि तुम्हाला पण लवकरात लवकर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील मिळेल. तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ 2 महत्त्वाचे कामे. हे 2 महत्त्वाचे कामे खूप महत्त्वाचे असणार असून तुम्हाला ते पूर्णपणे पूर्ण करणं अतिशय गरजेचे ठरलेले आहे. जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन ते महत्त्वाचे 2 काम पूर्ण करून टाका. तर चला या ठिकाणी आपण बघू ते 2 महत्त्वाचे असणारे कामे. आता यामध्ये तुमची पहिली असणार आहे KYC. जर आता तुमची पण KYC जर पूर्ण नसेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC पूर्ण करून टाका जेणेकरून तुमची पण अडचण दूर होईल. जर तुमची पण KYC पूर्ण नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुमचा आधार जर अपडेट नसेल तर लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या जेणेकरून तुमची पण अडचण दूर होईल. तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.